हा आहे आजचा माझा फ्रायडे स्पेशल मेनू. त्याच्यामध्ये मी बनवलं होतं चिकन सुक्का, कलेजी सुक्का, बिर्याणी प्लस रोटी म्हणजेच भाकरी. गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. सो आज फ्रायडे म्हटलं काहीतरी स्पेशल करावं आणि आम्ही जास्त चिकन करत नाही, तुम्ही पण बघितलं असणार. मी मोस्टली मावऱ्याच्या म्हणजे मच्छीच्याच रेसिपी टाकते, कारण की मला चिकन थोडं सहन होत नाही. मी गावठी कोंबडा खाईल, पण चिकन असं हे मला सहन नाही होत माझ्या बॉडीला, म्हणून आम्ही जास्त बनवत नाही. पण प्रतीकला आवडतं, सो आज म्हटलं त्याच्यासाठी स्पेशल अशी चिकनची थोडं थालीच म्हणू आपण, ते बनवूया. सो सगळ्यात पहिले मी बनवायला घेतलं होतं चिकन सुक्का. त्याच्यामध्ये टाकलं होतं तेल, त्याच्यानंतर टाकलं होतं कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट मी ऑलरेडी बनवून घेतली. त्याच्यानंतर टाकलं होतं आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट मी ऑलरेडी बनवून ठेवलेली होती. खडे मसाले टाकले होते आणि हे जे वाटण आहे ना, ते मी ओलं खोबरं घेतलं होतं, पण पूर्ण बारीक नव्हतं केलं पेस्टसारखं. थोडंसं त्याने जी टेस्ट येते ना, खूप मस्त येते. एकदा तुम्ही ट्राय करून बघा. त्याच्यानंतर मी मसाले वगैरे टाकून सगळं चिकन टाकलं. त्याच्यानंतर थोडंसं गरम पाणी ठेवलं होतं. ऑलरेडी चिकनला पाणी सुटतंच, पण थोडंफार मी गरम पाणी टाकलं कारण की ग्रेव्हीसाठी म्हणून. आणि त्याच्यानंतर आपलं एका साईडला चिकन सुक्का रेडी होतं, 10 ते 15 मिनटात रेडी होतं. त्याच्यानंतर मी बनवायला घेतलं होतं कलेजी सुक्की. त्याच्यामध्ये पण टाकलं होतं मी ऑइल, आलं लसूणची पेस्ट, मिरचीची, आणि नंतर कांदा असंच परतवून घेतलं. 5 ते 10 मिनटं बारीक गॅसवर मी पूर्ण परतून घेतलं होतं. त्याच्यानंतर टाकलं होतं टोमॅटो. थोडंसं माझा घसा जरा खराब झाला आहे, समजून घ्या. सो त्याच्यानंतर मी टाकले होते सगळे मसाले आपले, जे कोळी मसाला टाकला होता, लाल मिरची पावडर, हळद, थोडंसं आपला चिकनचा मसाला, आणि हे सगळं मिक्स केलं. त्याच्यानंतर कलेजी आणि पेटा पण होतं, दोन्ही पण मिक्स केलं. ॲक्च्युली मला ना तव्यावर बनवायचं होतं थोडं कलेजी फ्राय, पण म्हटलं ग्रेव्ही पाहिजे, त्याला जास्त ग्रेव्ही लागते, म्हणून मग असं ग्रेव्ही टाईप सारखं बनवलं मी. आणि त्याच्यानंतर मी बनवायला घेत होते आजचं स्पेशल मेनू म्हणजे बिर्याणी. आता काही जण बोलणार ही बिर्याणी नाही आहे, तू पुलाव बनवला आहे. नाही, ह्यालासुद्धा बिर्याणी बोलतात. आणि ही माझ्या अनुदिदीची स्पेशल रेसिपी आहे. मी तिला दुपारीच फोन करून विचारलं की कशी बनवू, कारण की मला आज खूप इच्छा झाली होती खायची. आता मी तिच्याकडे तर जाऊ शकत नाही, ती आहे पुण्याला. सो तिने मला रेसिपी सांगितली, मी तशी बनवली आहे आणि त्याची ॲक्च्युली तशीच टेस्ट झाली होती, मस्त लागत होतं. आणि मी ह्याच्यामध्ये टाकलं होतं ऑइल, खडे मसाले टाकले. त्याच्यानंतर उभा चिरलेला कांदा टाका, तो पूर्ण लाल होऊ द्या. त्याच्यानंतर टोमॅटो टाका. त्याच्यानंतर आपली जी अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे ती टाका. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकलं होतं कोळी मसाला, लाल मिरची पावडर, मीठ आणि सुहानाचा बिर्याणी मसाला, तो पण नॉर्मलवाला, रेडीमेडवाला नाही. आणि जी मेन पेस्ट जी दह्याची होती ना, त्याच्यामध्ये होती दुधाची साई. तो जो मेन इन्ग्रेडियंट आहे ना, म्हणजे दुधाची साई, मी ऑलरेडी स्टोअर करून ठेवते, तुम्हाला माहितीच आहे. त्याने जी टेस्ट येते ना, त्याला जे तूप सुटतं ना, एक नंबर. त्याचा जो स्मेल, त्याचं जी चव आहे ना, हा माझ्या तोंडाला परत एकदा पाणी सुटलं. खरंच मस्त होते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि 2 शिट्यामध्ये आपली बिर्याणीसुद्धा रेडी होती, मस्त लागते. आणि ही आहे आपल्या आजची स्पेशल थाली. इतकी भारी झाली होती ना, खरंच मस्तच. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.